विरार येथील युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या पापणीच्या पंखाखाली या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज जुने विवाह कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संचालक गणेश नायडू, कलाकार प्रदीप विजया राधाकृष्ण कबरे, मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे उपस्थित होते। पापणीच्या पंखाखाली हा प्रेम कवितांचा मुक्त छंदातील कविता संग्रह असून त्याला ज्येष्ठ नाटककार स्वर्गीय श्री गंगाराम गव्हाणकर यांची अखेरची प्रस्तावना लाभलेली आहे। आज माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे, पापणीच्या पंखाखाली नावाचं, ज्याला प्रस्तावना लाभलेली आहे स्वर्गीय श्री गंगाराम गव्हाणकर सर यांची। आज माझ्यासाठी हा खूप माझं स्वप्न पूर्ण होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। श्री गणेश नायडू सर हे नेहमीच साहित्यिकांना प्रकाशात आणण्याचं काम करत असतात, तर मी नक्कीच त्यांचे खूप खूप आभारी आहे। त्यानंतर आम्ही लहानाचं मोठं झालो, ज्यांना टीव्हीवर बघत असे श्री प्रदीप कबरे सर, डॉक्टर श्री गणेश चंदनशिवे, असं सगळं कलात्मक वातावरण या सगळ्यात माझं प्रकाशन झालं पुस्तकाचं, तर मला खूप खूप आनंद होतोय। आज हा 75वा कार्यक्रम होता। साहित्य चावडी नवोदितांना एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेलं आहे साहित्य चावडी। नेहमी त्याचे कार्यक्रम होत असतात आणि अशातच एक होतकरू श्रुती रसाळीचा पापणीच्या पंखाखाली या पुस्तकाचं कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आणि अनेक असे नवोदित जे लेखक साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, विविध कार्यक्रम होत असतात। तर हा रेग्युलर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी कार्यक्रम होत असतो आणि अनेक नवोदित कलाकारांची पुस्तकं इथे प्रकाशित झालेली आहेत। श्रुती रसाळ वय वर्ष 22 एवढ्या तरुण कवयित्रीच्या पापणांच्या पंखाखाली या कविता संग्रहाचं विमोचन करण्याचं भाग्य मला आज इथे विरारमध्ये लाभलं। तरुण लेखनापासून दूर होत नाही आहे। समाजाचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचं चित्रण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय, पण त्यातली दाहकता एवढी आहे त्यामुळे त्याच्यामधलं जे वाचन आहे ते कमी झालं आहे। लिखाण कमी झालेलं नाही आहे, दुर्दैव आहे, वाचन कमी झालं आहे। डिंपल प्रकाशनने अगदी खूप छान पद्धतीने याचे क्वालिटी जपलेली आहे आणि श्रुतीने जे काही प्रेमावरच्या कविता ज्या लिहिलेल्या आहेत त्या प्रेमावरच्या कवितांमध्ये तिने अनेक प्रकारचं प्रेम हे व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला मला येण्याची संधी मिळाली आणि त्यावरती मला भाष्य करायला मिळालं। त्याबद्दल मी श्रुती रसाळ आणि डिंपल प्रकाशन यंगस्टर ग्रुप यांचे आभार व्यक्त करतो आणि लोकशाहीने माझी दखल घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।